उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला। या अभियानांतर्गत हेल्मेट सक्ती, रेडियम रिफ्लेक्टर बसवणे आणि अवयव दानाबाबत जनजागृती करण्यात आली। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी 26 जानेवारीपासून दुचाकी चालकांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याची घोषणा केली असून नियम पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले। या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा मुख्य उद्देश रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतूक जागृती निर्माण करणे असल्याचे जाधव यांनी सांगितले। नंदुरबार शहरात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात रस्ता सुरक्षा दरम्यान वाहन चालकांना नियमांची आठवण करून देण्यात आली। 4 चाकी वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर बसवण्यात आले, ज्यामुळे रात्रीच्या वेळी वाहने स्पष्टपणे दिसून अपघात टाळण्यास मदत होईल। हे रिफ्लेक्टर वाहनांच्या दृश्यमानतेस वाढवतात, ज्यामुळे अंधारात होणारे धडके कमी होण्यास उपयुक्त ठरतील। कार्यक्रमादरम्यान सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले। येथे उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिका वाटप करण्यात आल्या। हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जाईल। याशिवाय अपघातानंतर अवयव दानाबाबत विशेष जनजागृती करण्यात आली। अपघातग्रस्त व्यक्तीच्या वेळेवर अवयव दान केल्यास अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती देण्यात आली। नंदुरबार सारख्या जिल्ह्यात रस्ते अपघात वाढत असल्यानं हे अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरते। परिवहन विभागानं राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून रस्ता अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या रस्ता सुरक्षा धोरणानुसार असे अभियान दरवर्षी राबवले जातात, ज्यामुळे वाहन चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते। नंदुरबारातील हे उपक्रम राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या धर्तीवर घेतले गेले असून भविष्यात अपघातांचे प्रमाण लक्षणीय रीतीने कमी होण्याची अपेक्षा आहे। नागरिकांनी हेल्मेट, रिफ्लेक्टर आणि सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःहून सुरक्षित प्रवास घडवावा। रुपेश राजपूत, नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, नंदुरबार। जानेवारीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवणे चालू आहे। याच्यामध्ये मुख्यत्वे रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे, लोकांपर्यंत अपघाताबद्दल माहिती देणे, अपघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दलचं प्रबोधन करणे, याच्यावर विशेष काम केलं जातं। तरीही आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही खूप काळजीची गोष्ट आहे। त्यासाठी अपघात कमी करण्यासाठी आम्ही मुख्यत्वे सर्व नंदुरबारवासियांना आवाहन करू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी मुख्यत्वे 4 गोष्टींचे जरी आपण पालन केले तरी अपघात खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात। पहिली गोष्ट म्हणजे 2 व्हीलर चालवताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे। ISI स्टँडर्डचं हेल्मेट पाहिजे आणि त्याची ही खालची क्लिप इथे फिक्स बसलेली पाहिजे। नाहीतर बऱ्याच वेळेस काही लोक फक्त हेल्मेट डोक्यावर ठेवून देतात आणि जेव्हा अपघात वेळी पहिले हेल्मेट बाहेर पडतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही। दुसरी गोष्ट 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट, पुढे बसणारे दोघं आणि मागे बसणारे सर्व प्रवाशांना सीट बेल्ट हा कंपल्सरी केलेला असतो। ज्यावेळेस अपघात घडतो त्यावेळेस सर्वप्रथम बेल्ट न लावलेल्या व्यक्तींना डोक्याला इंजुरी आणि मानेला इंजुरी होऊन अपघातात मृत्यू पावण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे। त्यासाठी गाडीत बसणाऱ्या सर्व प्रवाशांनी, 4 व्हीलरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे। तिसरी गोष्ट आहे दारू पिऊन वाहन चालवणे। यामुळे बऱ्याच वेळेस दारू पिऊन वाहन चालवण्यामुळे आपल्या वाहनावर कंट्रोल राहत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते। आणि चौथं आहे वाहनाचा वेग। बऱ्याच वेळेस तरुण मुलं गाडी चालवताना त्यांचं वाहनावर कंट्रोल राहत नाही आणि अशा वेळेस अपघात खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात। तरीही अपघात कमी करण्यासाठी आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर हेल्मेट सक्ती आणि हेल्मेट घालण्याची मोहीम राबवत आहोत।
तसेच सीटबेल्ट वापरण्यासाठी पण आम्ही त्यासाठी मोहीम राबवत आहोत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणावर सक्त कारवाई करणार आहोत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या सर्व गोष्टींबद्दल खूप सिरियस असून यापुढे नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करून वाहने जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून नंदुरबारवासियांना सांगू इच्छितो की आपण नियमांचं पालन करा, आपला जीव वाचवा आणि आपला नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सहकार्य करा. धन्यवाद.